अकलूज शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरऐवजी चक्क मुरुम वापरण्यात येत आहे। अकलूजमधील मुख्य रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी डांबर खडीऐवजी चक्क मुरुम टाकलं असल्यानं माती दगड मिश्रित मुरुम वाहनांच्या येजामुळे वातावरणात पसरत असल्यानं नागरिक हैराण झाले आहेत। अकलूजमधील जयसिंग चौक ते गांधी चौक मार्गे कर्मवीर चौकापर्यंतचा रस्ता 3 वर्षांपासून बेवार स्थितीत पडला आहे। त्याचं कारण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सध्या नगर परिषद या तिघांच्या वादात या रस्त्याची दुर्दशा झाली आहे। मुख्य रस्त्यावर हा रस्ता एकेकाळी डांबरी होता, पण अलीकडे 2-3 वर्षापूर्वी हा रस्ता बेवार स्थितीत आहे। नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद या तिघांच्या भांडणामध्ये हा रस्ता कुणाच्याच मालकीचा राहिला नसल्यामुळे जयसिंग चौक, गांधी चौक मार्गे कर्मवीर चौकात जाणारा हा रस्ता ठिकठिकाणी उकळून त्याच्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। सतत आम्ही पाठपुरावा करून याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। अलीकडे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले दिसत असल्याने या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी डांबराऐवजी मुरुमाचे मोठमोठे दगड टाकून आणि माती टाकून हे खड्डे बुजवलेले आहेत। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी सरळ हात झटकून म्हणले की मुरुम कुणी टाकला हे आम्हाला माहीत नाही। पालखी किंवा महामानवांची जयंती किंवा मिरवणुकीकरता तात्पुरती मलमपट्टी केली जाते, मात्र पुन्हा पहिले पाडे 55 होतात। यामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचा आकार आणि संख्या वाढली आहे। दरम्यान गेल्या 3 दिवसांपूर्वी या रस्त्यांवरील खड्डे चक्क मुरुमांनी भरले गेले। धुळीच्या साम्राज्यात नागरिक मात्र डोळे चोळत मार्ग शोधत आहेत। दरम्यान हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरित झाल्यासारखाच आहे, मात्र त्या रस्त्यावर मुरुम कुणी टाकला हे माहिती नसल्याचं कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज सुनीता पाटील यांनी सांगितलं। टायरच्या खाली दगड आल्यानं तो उडून पादचारी किंवा इतर कुणीही जखमी होऊ शकतो, असं मत एका नागरिकांनी व्यक्त केलं आहे।